मित्रांनो इतका खतरनाक पाऊस चालू आहे. पूर्ण गाडी आपली टोमॅटोची लोडेड आहे आणि जवळजवळ 150 कॅरेट आहे. आणि जो पाऊस बघितला आहे तुम्ही इतका जोरात आहे. पाऊस तर आहेच आहे, वारं पण इतकं खतरनाक आहे. आत्ता एक गाडी बघितली पण ती दाखवता आली नाही तुम्हाला. डायरेक्ट रोडच्या खाली चारीमध्ये गेली, इतकं जोरात वारं आहे. तर अजून बघू, मार्केटला जायला अजून अर्धा तास बाकी आहे, म्हणजे ऑन द रोड आहे. बघू तिकडं काय मार्केटमध्ये परिस्थिती आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो. तर कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत बघत राहा. आता वातावरणाचं तुम्हाला दाखवतो काय परिस्थिती. पूर्ण गाडी आपली लोडेड आहे आणि पावसाचा JCB बघू शकता तुम्ही. JCB सुद्धा साईडला लावून दिला, इतका जोराचा पाऊस. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी विक्रम शिंदे, तुम्ही बघतात किंग फार्मर यूट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. खूप जास्त पाऊस झाला आहे. पाऊस तुम्ही बघितलंच आहे. रेट काय ते बघू, टाईमपास नाही करता डायरेक्ट जाऊन मार्केटमध्ये बघू काय रेट चालले 20 किलो टोमॅटोसाठी. आणि जे मार्केट बघताय ते RTO नाशिक येथील मार्केट आहे. म्हणजे RTO तो एरिया आहे आणि तिथे नाशिकमध्ये मार्केट आहे. तर बघू 20 किलोसाठी काय रेट आहे आज. तर अशी परिस्थिती सध्या. आवक ॲव्हरेज आहे पण पाऊस खूप खतरनाक झालेला आहे. सगळीकडं पाणी गाड्या साईडला लावल्या आहे. काही ठिकाणी लिलाव वगैरे चालू आहे. पण बघू आपण मार्केटचं सध्या काय रेट चालू आहे. आवक नाहीच आहे कारण 7-8 गाड्या दिसत्या फक्त. बाकी पाऊस लईच चालू आहे, अजून पण चालू आहे. जवळजवळ अर्धा पाऊण तास होत आला पावसाला. आणि शेतकरी याच्यातच आता कॅरेट वगैरे धुवून घेऊन राहिले कारण पावसाने पूर्ण ओले झाले. आणि त्या साईडला बघताय तिकडं लिलाव वगैरे चालू आहे काही गाड्यांचे, म्हणजे व्यापारी वगैरे घेत आहेत. आणि इकडं अजून पण पिकअप वगैरे येत आहे काही. पण आवक आज इतकी नाही आहे मित्रांनो, इतकी दररोज राहते. मोजून 10-12 गाड्या असतील आणि त्या पण काही खाली झालेल्या आहेत कारण या गाड्यांमध्ये आपण बघू शकतो रिकामी कॅरेट आहे. आणि इकडं त्या गाड्या आहेत त्याच्यात लिलाव वगैरे चालू आहे. काहींच गाड्या पण अर्ध्याची फुल कॅरेट भरलेले नाही. आणि इकडं काही गाड्यांवरती गाड्या म्हणजे पिकअप वगैरे काही खाली होत नाही आहे. तर मग रेट काय येतो आता मार्केटमध्ये गेल्यावरच कळत. तर आपले युवा शेतकरी मित्र यश कापसे भाऊ काय गेले आज आपलं 375 गेले आणि मित्राचं 421 दिलं. कोणती व्हरायटी होती? 40 त्याचं आपलं 18 होतं ना, आपलं थोडं जुनं आहे त्याचं नवीन जुनं असून 375 गेलं. किती कॅरेट होते आज? आपले 78. ओके, खाली झाली पूर्ण. झालं. प्लॉटची परिस्थिती कशी? क्रॅकिंग आता क्रॅकिंग किती टक्के सध्या? क्रॅकिंग जवळपास 40%. 40% म्हणजे 70-80 40-50 कॅरेट तिकडेच गेले असेल का? आता ते 40 कॅरेट बदलाय. तो बदला काय भाऊ? तो आता ज्यूस चालू नाही ना, बंद आहे. बंद आहे म्हणजे 40 कॅरेटचा फटका आहे 375ला. ओके चालेल, धन्यवाद. बंधू काय भाव दिला आज? व्यापारी काय भाव दिला आज? काय भाव दिला? 4.25. कोणत्या गावचे? कोणते वार? अथर्व. पाऊस नाही का तिकडं? आधी चालू आहे ना, भरपूर पाणी. क्रॅकिंग वगैरे माल क्रॅक वगैरे नाही गेला ना आता पाणी थोडं आत्ताच चालू झालं. किती कॅरेट आज? 110. ओके धन्यवाद. आपले किती आज कॅरेट? 75 जाळी. काय भाव दिली? 450. आज वाढलंय का? हो, आज मार्केट वाढलंय. 2 दिवसापूर्वी काय भाव दिला? 2 दिवसापूर्वी 300 रुपये. 300. आज जरा वाढलंय. हो. आवक कमी आहे का? काय प्रॉब्लेम झाला? आवक म्हणजे पाण्या पावसामुळे आवक कमी पडली. त्याची क्वालिटी पण आहे तुमच्या मालाला? अथर्वचा माल आहे. स्कॉचिंग नाही एवढं तुमच्या, म्हणजे क्रॅक वगैरे नाही गेला? नाही. चांगला भाव भेटतो. किती प्लॉट किती दिवस चालते तुमच्या इकडूनचे? प्लॉट आमच्याकडचे तरी अजून 2-1 महिने. 2-1 महिने अजून चालते. हो. म्हणजे उन्हाळी सुरुवातच आहे. उन्हाळी पावसाचं कमी आहे का मग प्रमाण तिकडे? नाही, पाऊस भरपूर आहे. हां ना. उन्हाळी कोणती अजून किती लावलेलं आहे तुम्ही प्लॉट? माझं जवळजवळ 3 एकर क्षेत्र आहे. 3 एकर. हो. खर्च किती झाला? खर्च झाला तो जवळजवळ 3 लाख रुपये. आणि स्टार्टिंगच झाला प्लॉट? सुरुवात आत्ताच झालेली. पहिला एक पूर्ण झाला, हा दुसरा चालू आहे. 150 जाळी गेली पहिली. असं वाढत राहिलं तर पैसा हो होऊन जाईल. धन्यवाद. हा रिवर्स पण येऊ शकतो, भरोसा नाही. आज 400 गेले, उद्या 100 जाऊ शकतो, भरोसा नाही. 100 म्हणजे 250-300 होऊ शकतो. चालतंय, धन्यवाद. बोला शेट बोला. काय भाव दिले आपण आज? 500. भाव सांगा. भयानक परिस्थिती पावसाची. भाव काय गेला आज? तांबाट्या 350 मागताय. 350. पाऊस कसा आहे तुमच्या इकडे सध्या? इतका पाऊस, खूप पाऊस म्हणजे खूप पाऊस. कोणत्या गावचे?
बेरवाडी माल तसा चांगला आहे मग क्रॅकिंग वगैरे पाहू काय आहे का ट्रॅकिंगही भरपूर झालं 50% नुकसान झालं 50%. 50% किती कॅरेट इतका पाऊस झालेला आहे म्हणजे प्रमाणाच्या बाहेर 40 शेतकरी बोला ना तुम्ही काही आज काय किती कॅरेट आहे आज 85 कॅरेट 85. प्लॉट किती लावले एक एकातला दीड एकर. कशी परिस्थिती म्हणजे किती दिवस चालतील काय अंदाज अजून लईत लई 10 दिवस त्याच्यावर नाही 10-15 दिवसात हो, एंड 15 दिवस तर खूप झाले असा पाऊस चालला तर 10 दिवस मालाची क्वालिटी बरी दिसते पण पावसाने जाऊ शकता चालतंय. 2 दिवसापूर्वी काय बघेल काल दिलं होतं 351 म्हणजे मार्केट वाढतंय हो जसं माल संपल तसं मार्केट वाढेल मालच नाही राहिले ना चालेल. पावसाळी तयारी आहे का नाही पावसाळी तयारी आहे का नाही तांबोडीची परिस्थितीच नाहीये खर्च सुद्धा वसूल नाही तर काय लागवडी करते चालते खर्च तरी वसूल व्हायला पाहिजे होता. बरोबर चालतंय धन्यवाद. तर इकडं एक गाडी घेण्यास गर्दी आहे तर क्वालिटी मालाची म्हणून इतकी गर्दी आहे म्हणजे भरपूर व्यापारी क्वालिटी पाठीमागं असतात क्वालिटी नको आहे जास्त मालाला त्यामुळं माल एक नंबर आहे हा. काय भाव दिला आपण नाही दिला आत्ता आले का कोणती व्हरायटी व्हरायटी कोणती म्हटलं वरटी विरान विरांग कोणत्या गावचे मुंगसारा प्लॉटची चॅनलवर येईल तुका आमच्या कवा दिसायचं अर्ध्या तासात व्हिडिओ दिसला मोबाईलवर दिसते का मग प्लॉटची परिस्थिती कशी आहे सध्या काय नाही काहीच नाही राहिलं शेवटचा पुढे हा का संपले पावसानं फार आउट केलंय म्हणजे माल पाना कसा झालाय खर्च पण वसूल नसेल झाला काचा खर्च सांगू नका आता दुखावरला कापलाय काढू नका हा इथे बरं आहे विरांगला तर चांगला मार्केट होतं पाठवून पण मग युरान पावसानं खराब झाला ना मार्केट आज आहे मागणी त्याला आहे पण पावसामुळे ती बेकारी झाली ना क्वालिटी डाऊन झाली मग बाजार आज मागणी युरानला जास्तच आहे. किती कॅरेट आहे आज? आज काय 30-40 आणली होती चांगलीची काही 2 नंबर होते. घरी गंज पडेल कडून 2 नंबर बाकी राहिले नाही दिले 2 नंबर चांगले काय भाव दिले 1 नंबर 150 रुपयाने दिलं. मित्रांनो नाशिक RTOची अशी परिस्थिती आहे म्हणजे आज आवक पण कमी आणि पावसाने प्लॉट पण जाम झाले त्यामुळं आज मार्केट जरा बरं चालू आहे चांगल्या क्वालिटीच्या मालाला तुम्ही बघितलं शेतकरी काय म्हणता पण डाऊन क्वालिटी असेल तर तसं माल रेट पण भेटत आहे 100 रुपये पण जात आहे तशी क्वालिटी असं तसा माल असेल तसं रेट आहे सध्या पण आज जरा बऱ्यापैकी 300+ जात आहे भरपूर शेतकऱ्यांचं गेलं पण आहे आणि आज 20 मे 2025 संध्याकाळचे 5:30 वाजून गेले 6 वाजले जवळपास आणि आत्ता थोडा पाऊस कमी झाला आहे तर अशी परिस्थिती आहे आज नाशिक मार्केटची आणि पावसाने खूप जास्त जाम केलेलं आहे मित्रांनो प्लॉट राहिलेच नाही असं समजा पुढचे 10-15 दिवस चांगले चालतील असं पण शेतकऱ्यांचं म्हणणं आहे काहींचं संपलेचे थोडे राहिले आणि या पावसामुळे जास्त स्कॉर्चिंग क्रॅकिंगचं प्रमाण जास्त वाढलं आहे जवळजवळ 40-50% माल क्रॅक होतो आहे म्हणजे जितक्या जाळ्या निघाल्या त्याच्या 40% माल घरीच पडून आहे बदला म्हणजे जे ज्यूससाठी असतं ते तर ते पण घेतलं नाही जाते म्हणजे व्यापारी नाही त्याला घेण्यासाठी आले तरी त्याला 20-25च्या वर त्याला डिमांड नाही आहे तर अशी परिस्थिती जास्त नुकसान जास्त झालेले आणि पावसामुळे तर बाकी तुमच्या इकडं काय परिस्थिती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.